नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे. 40 वर्षापूर्वीचा काळ. काँग्रेस हा एक बलाढ्य पक्ष, विरोधी पक्ष खिसगंतीत नाही. 40 वर्षापूर्वीची लोकसभा निवडणूक, तो काळ असा होता की भोंगे लावलेल्या काँग्रेस पक्षाच्या, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराच्या गाड्या सतत इकडून तिकडून फिरायच्या. कधी कधी तर असं व्हायचं 10-10, 20-20 गाड्या एकाच वेळेस प्रचार करत चाललेल्या त्या जीप असायच्या, त्यावर भोंगे लावलेले असायचे. ताईमाई अक्का, विचार करा पक्का, पंजावर मारा शिक्का. येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण. परिस्थितीच अशी होती की पंजाशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. आणि असं म्हटलं जायचं, काँग्रेसच्या तिकिटावर दगड उभा केला तरी तो निवडून येतो, इतका हा पक्ष प्रभावशाली होता. 40 वर्षापूर्वीची निवडणूक. तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी काँग्रेस पक्षाचं तिकीट आणलं होतं. विजय जवळपास निश्चित होता. उत्सुकता एकच होती, त्यांच्या विरुद्ध उमेदवार कोण. उमेदवार शोधूनही सापडत नव्हता, कुणीही उभं राहायला तयार नव्हतं. विरोधी पक्षाचं अस्तित्व मगाशी मी सांगितलं तसं खिसगंतीतही नव्हतं. मग भारतीय कम्युनिस्ट पक्षाने इथून निवडणूक लढवायची ठरवली. त्यांनाही मतदारसंघातला, म्हणजे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातला, त्यावेळेस 40 वर्षापूर्वी या मतदारसंघाचं नाव होतं कोपरगाव लोकसभा मतदारसंघ. या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांना, म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षांना, बाळासाहेब विखे पाटलांच्या विरोधात उभं राहण्यासाठी उमेदवार सापडेना. मग मनमाडचे माजी आमदार, खंडकरी शेतकऱ्यांचे, म्हणजे खंडकरी शेतकऱ्यांच्या चळवळीचे ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाडांना इथून तिकीट जाहीर झालं. ते मनमाड येथून इथे निवडणूक लढवण्यासाठी आले. निवडणुकीचा निकाल ठरला होता. निवडणूक एकतर्फी होणार, माधवरावांचं डिपॉझिट जाणार आणि या निवडणुकीमध्ये कुठलाही रस असणार नाही याची सर्वांची खात्री झाली. तरीही विखे पाटील होते, कुठली रिस्क नव्हती. गावोगाव प्रचाराची राळ उडून दिली जात होती. मग ते गावोगावचे प्रचाराचे कार्यालय, त्या आला रे आला, पंजा आला असं म्हणत चालणाऱ्या, इकडून तिकडे फिरणाऱ्या शेकडो गाड्या, असा प्रचाराचा धूमधडाका सुरू होता. आणि विखे, त्यावेळेस आचारसंहिता नव्हती. विखे पाटलांचं प्रचाराचं एक वेगळंच टेक्निक होतं. ते स्वतः एखाद्या जीपमध्ये, एखाद्या अँबेसेडरमध्ये बसलेले असायचे आणि पाठीमागे 10-12 ट्रकचा ताफा, त्यात सगळे त्यांचे समर्थक, प्रचारक भरलेले, म्हणजे 1000-1500 लोक सोबत घेऊन ते फिरायचे. एखाद्या ठिकाणी सभा घ्यायची ठरली तर 1000-1500 श्रोते तयारच असायचे. इतकं ते प्रचंड एकतर्फी महाबलाढ्य ती यंत्रणा, असं वातावरण. आणि त्यामध्ये ज्येष्ठ नेते माधवराव गायकवाडांनी इथून फॉर्म भरला. मला चांगलं आठवतं, पहिली सभा बाजार तळावर झाली. एका जीप मधून ते बाजार तळावर आले. माधवराव गायकवाडांचा आपल्या राहत्यात प्रवेश, विळाकनीस असं म्हणत ते स्टेजवर गेले. समोर 200-250 लोक बसलेले असायचे. त्या 100 लोक त्या बाजार तळावर असतात. 100 लोक सभा ऐकण्यासाठी आले आणि माधवराव गायकवाडांची पहिली सभा झाली. त्यांचं मुद्देसूद आणि प्रभावी भाषण ऐकून लोक मन लावून ते भाषण ऐकतायत असं चित्र तयार झालं. आणि दुसऱ्या सभेला बाजारतळ गच्च भरलं. माधवरावांचं ओघवती शैलीतील भाषण चर्चेचा विषय झालं. त्यावेळेस प्रसार माध्यमं नव्हती. वृत्तपत्र हा एकमेव प्रचाराचा मुद्दा होता, जो की त्यांच्याकडे कधीच नव्हता. कारण त्यांचा पक्षाचं नाही ते केडर होतं, नाही ते कार्यकर्ते होते, काहीच नव्हतं. नाही म्हणायला माजी आमदार कैलासवासी पी.व्ही. कडू पाटील हे स्वतःचं अस्तित्व राखून होते. परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष इथे फारसा नव्हता. भारतीय जनता पक्ष तर नावालाही नव्हता. अशी अवस्था असताना माधवराव गायकवाडांनी पहिली सभा राहत्यात जिंकली. आणि तिथून पुढं मात्र त्यांचं नाव चर्चेला यायला सुरुवात झालं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या सभा मोठ्या व्हायला लागल्या. तरीही प्रचारामध्ये विखे पाटलांनी फार मोठी आघाडी घेतलेली असायची. पण जो सामना एकतर्फी आहे आणि निवडणूक होण्यापूर्वीच निकाल लागलेला आहे असं लोक म्हणत होते. लोक आता असं म्हणायला लागले की सामना रंगतदार होतो आहे.
पुढच्या टप्प्यात निवडणूक गेली, लोक असं म्हणायला लागले, न जाणो काहीही होऊ शकतं. काही लोक म्हणायला लागले माधवराव गायकवाड विजयी होतील. इथपर्यंत या निवडणुकीमध्ये रंग भरला ज्या माणसाकडे एक अँबेसेडर, एक दोन जीप, ज्यांना संपूर्ण मतदारसंघ माहीत नाही, प्रत्येक गावात ते गेले नाही, त्यांचे पोलिंग एजंट नाही, पक्षाचं अस्तित्व नाही, सगळा नन्नाचा पाढा एक ज्येष्ठ कॉम्रेड निवडणूक लढवत होता, द्वेषानं बोलत होता. त्यांच्या भाषणातले एक दोन किस्से मी तुम्हाला सांगतो. राहत्याच्या बाजार तळावरची सभा, रामराव अधिकांची ते नक्कल करत होते. ते म्हटले, अरे हे कोणते अर्थमंत्री, हे कोणते मंत्री, हे कोणते ज्येष्ठ नेते. त्यांनी म्हटले राहत्यामध्ये निळवंडेची पाणी परिषद घेतली. कोण सांगत होतं? माधवराव गायकवाड. ते म्हटले हे कसले मंत्री? लोक म्हटले साहेब निळवंडे धरण झालं पाहिजे. मग रामराव अधिक काय म्हटले निळवंडे झालं, पुढं बोला. मग खालून लोक म्हणायला लागले नाही साहेब नुसतं निळवंड होऊन उपयोग नाही, कालवे झाले पाहिजे. रामराव अधिक म्हटले कालवे झाले, पुढं बोला. ते म्हटले अहो कालव्याला पाणी आलं पाहिजे, पाणी आलं, पुढं बोला. ते म्हटले आम्हाला ऊस लावता आला पाहिजे, ऊस लावला, पुढं बोला. मग लोक म्हटले आता कारखाना झाला पाहिजे, कारखाना पण दिला, पुढं बोला. अरे काय पुढं बोला, काय पुढं बोला म्हटले. या परिषदेला रामराव अधिक आले आणि लोकांचे निवेदन स्टेजवर ठेवूनच गेले. हा कुठला काँग्रेस पक्ष? म्हटले इंदिराबाईचे हात बळकट करा, बाळासाहेब विखेंचे हात बळकट करा, यांचे हात बळकट करा, पाय बळकट करा, कंबर बळकट करा. काय काय बळकट करता? हे जर यांचे हात पाय बळकट नाही तर यांना मते तरी कशाला देता? जे निळवंड धरण का होत नाही, ड्राय भागाला पाणी का मिळत नाही, निळवंड्याच्या प्रश्नावर माधवरावांनी रान उठून द्यायला सुरुवात केली आणि निवडणुकीची रंगत वाढली. निवडणूक टिपेला जाऊन पोहोचली तरीही त्यांच्याकडे प्रचार यंत्रणा नावालाच होती. मग मतदान झालं, मतमोजणी सुरू झाली. बाळासाहेब विखे पाटलांना त्यावेळेस 2,17,000 मतं पडली आणि माधवरावांनी तब्बल 1,46,000 मतं घेतली. 71,000 मतांनी बाळासाहेब विखे पाटील विजयी झाले. ज्या पक्षाचं अस्तित्व नाही, मगाशी मी सांगितलं तसं पोलिंग एजंट नाही, कार्यकर्ते नाही, काही नाही, पक्ष नाही, पक्षाचं प्रचार कार्यालय नाही, काँग्रेसमधल्या असंतुष्टांनी छुपी साथ दिली असेल, नसेल दिली असं नाही, तरीही 71,000 मतापर्यंत मताधिक्य एखाद्या शिलेदारांनी आणलं. याला म्हणतात अँटी इन्कम्बन्सी विरुद्ध बलाढ्य प्रचार यंत्रणा. बलाढ्य प्रचार यंत्रणा जिंकली. बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे जो अनुभव होता, मोठी यंत्रणा होती आणि जिथे जिथे माधवराव पोहोचू शकले नाही तिथे बरोबर, त्याला आपण राजकीय शहाणपण म्हणतो, ते त्यांचं कामाला आलं. जिथे माधवराव पोहोचले नाही त्या त्या गावावर, त्या त्या भागावर त्यांनी लक्ष केंद्रित करून मतदान घडून आणलं आणि विजय संपादन केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या निवडणुकीमध्ये माधवराव गायकवाडांनी तब्बल 39% मतं घेतली. ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. ज्या वेळेस कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचा, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास लिहिला जाईल, त्यात ही एक लक्षवेधी लढत असेल. या लढतीचं मी केलेलं वर्णन आणि काहीसं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.